हॅलो फ्रेंड, जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन नोटिफिकेशन घेऊन आलेलो होतो. आपण बघू शकता जे नोटिफिकेशन आहे ते पोलीस पाटील या भरतीबाबत आहे. जालना जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील या भरती पदासाठी फॉर्म मागवण्यात येत आहे. आपण बघू शकता आणि त्याबद्दल ही सगळी माहिती दिलेली आहे. दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी रिलीज झालेला आहे आणि फॉर्मसुद्धा भरायला सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकता ज्या भोकरदन उपविभागातील हे पद असणार आहे. पोलीस पाटील भोकरदन आणि जाफराबाद या 2 तालुक्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने आपण फॉर्म भरू शकतो. आपण बघू शकता प्रत्येक गावासाठी इथं वॅकन्सी निघलेली आहे. त्याबद्दल सगळी डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि महिलांसाठी तर 30% आरक्षित पदं इथे ठेवलेली आहेत. यावेळेस महिलांसाठी 30% आरक्षित पद असणार आहे. त्याचप्रमाणे सगळी डिटेल या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. कोणकोणत्या गावामध्ये किती किती पदं आहेत आणि कॅटेगरी वाईज किती पदं आहेत, सगळी डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघा. आपण बघू शकता ऑनलाईन करण्याची सुरुवातीची तारीख जी आहे 15/9/2025 आणि ऑनलाईन करण्याची अंतिम तारीख आहे 30/9/2025 आहे. आणि पात्र उमेदवार जी या छाननी यादी चालणार आहे. आपण बघू शकता कागदपत्र वगैरे जी उमेदवारांनी अर्ज केलेले आहे 1/10/2025 पर्यंत चालणार आहे. आणि आपल्याला प्रवेश प्रमाणपत्र आपण बघू शकता जे डाउनलोड येणार आहे 6/10/2025 रोजी करण्यात येणार आहे. लेखी परीक्षा 12/10/2025 रोजी आहे. उत्तराची आन्सरकी त्याच दिवशी भेटणार आहे. आणि अंतिम आन्सरकी जी असणार आहे ती 14/10/2025 भेटणार आहे. आपण बघू शकता मुलाखत आपली राहणार आहे. त्यानंतर आपण बघू शकता जी परीक्षा शुल्क आहे 800 रुपये खुल्या वर्गासाठी, ओपनसाठी आणि आरक्षित वर्गासाठी 600 रुपये. आणि आपल्याला हे शुल्क भरणं बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे आपण बघू शकतो या इथे सादर माहिती दिलेली आहेत की डिटेल दिलेली आहे, अर्ज कसा करायचा वगैरे ती काही सगळी माहिती आहे. आपण बघू शकता पोलीस पाटील या पदासाठी आवश्यक पात्रता जी आहे ती 10वी उत्तीर्ण असावा अर्जदार. आणि वयोमर्यादा दिली आहे जी 30/9/2025 पर्यंत विचारात घेण्यात जाणार आहे. आपण बघू शकता 25 वर्षापेक्षा कमी नसावा उमेदवार आणि 45पेक्षा जास्त नसावा. आपण बघू शकता पोलीस पाटील हे पद आपण बघू शकता. आणि जे पोलीस पाटीलचे वारसदार आहे त्यांना या प्राधान्य भेटणार आहे. आपण बघू शकता त्याचप्रमाणे इतर वर्गांना सुद्धा इथं समांतर आरक्षण भेटणार आहे. आणि आपण बघू शकता पोलीस जे स्वरूप आहे पहिले परीक्षेचे स्वरूप जे आहे ते लेखी परीक्षा होणार आहे 80 मार्काची आणि तोंडी परीक्षा 20 मार्काची होणार आहे. आपण बघू शकता लेखी परीक्षेचं जे प्रश्नाचं स्वरूप असणार आहे ते सर्वसाधारण असणार आहे, 10वी उत्तीर्णवर असणार आहे. आपण बघू शकता तोंडी परीक्षा पण असणार आहे, त्यासाठी 20 गुण लागणार आहे. आपण बघू शकता त्याचप्रमाणे निवड प्रक्रिया इथे दिलेली आहे, अटी वगैरे शर्यती इथे दिलेल्या आहेत. आणि मूळ कागद वगैरे आपल्याला डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहे. आणि जे पोलीस पदावर आहे किंवा त्यांचे जे पाल्य आहे ते इथं अप्लाय करू शकतात, त्यांना इथं प्राधान्य भेटणार आहे. आणि त्याचप्रमाणे आपण बघू शकता अर्जदार हा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसावा, त्याचप्रमाणे तो ग्रामपंचायत सदस्य नसावा, ही अट इथे दिलेली आहे. आपण बघू शकता त्याचप्रमाणे इथं दिलेली आहे. इथं आपण बघू शकता अर्जामध्ये अटी दिलेल्या आहेत. हे PDF आपल्याला सुद्धा भेटणार आहे. आणि किती गावामध्ये किती वॅकन्सी आहेत, कोणत्या गावामध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी वॅकन्सी आहे ती सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. ती आपल्याला लास्टला ती यादी आपल्याला भेटणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत जर बघा. आपण बघू शकता एका गावातून एकच अर्ज करू शकतो. त्याचप्रमाणे गावातील हे पद आपण बघता फीडवर्क असल्यामुळे इथं अतिरिक्त आरक्षण कोणाला भेटणार नाही. खेळाडू वगैरे त्यांना इथं आरक्षण भेटणार नाही. दिव्यांगांना सुद्धा इथं आरक्षण भेटणार नाही. प्रकल्पग्रस्त भूमिग्रस्त यांना सुद्धा हे आरक्षण भेटणार नाही. पोलीस पाटील हे पद एका गावातील पद असल्यामुळे इथं हे समांतर आरक्षण लागू नाही. आपण बघू शकता खेळाडू वगैरे यांना आरक्षण भेटणार नाही. बाकी कॅटेगरीला आरक्षण भेटणार आहे. कॅटेगरी वाईज हे जागा निघणार आहे. आणि इथं वगैरे डिटेल वगैरे दिलेली आहे. आपण बघू शकता त्याचप्रमाणे डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे ती सुद्धा माहिती याच्यामध्ये दिलेली आहेत. 10वी उत्तीर्ण असावा, रहिवासी प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र, फिटनेस सर्टिफिकेट, सिग्नेचर वगैरे, फोटो, हे डिटेल आपल्याला माहिती लागणार आहे. आणि आपण बघू शकता इथं पात्रता वगैरे दिलेली आहे. त्याचप्रमाणे कोणत्या गावामध्ये आपण बघू शकता सिलेक्शन प्रोसेस जी आहे होणार आहे ती आपण बघू शकता पोलीस पाटील जे वारसदार आहे त्यांना पहिले प्राधान्य देणार आहे, सेकंड प्राधान्य उच्च पात्रता आणि थर्ड प्राधान्य जे देणार आहे माजी सैनिकांच्या अर्जदारांना देणार आहे. आपण बघू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती दिलेली आहे आणि सविस्तर माहिती वेबसाईटवर दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला अप्लाय करायचं आहे. आपण बघू शकता शक्यतो तुम्ही ऑनलाईन सेंटरवरूनच अप्लाय करा, घरी अप्लाय करू नका हा फॉर्म, कारण की सगळे डॉक्युमेंट्स स्कॅन करून आपल्याला टाकणं आहे आणि ID पासपोर्ट वगैरे बनवणं आहे.
व्हॅलिड डॉक्युमेंट्स इथे टाकणे आहे. आपण बघू शकता परीक्षेचे डिटेल इथे दिलेले आहे. परीक्षा जाता वेळेस तुम्हाला कलर प्रिंट झेरॉक्स न्यायचा आहे आणि तुमची जे ॲडमिट कार्डचं कलर प्रिंट झेरॉक्स न्यायचं आहे. आणि त्याचप्रमाणे जी लेखी परीक्षा होणार आहे ती लेखी ऑफलाईन परीक्षा होणार आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला लेखी परीक्षा द्यायची आहे. आपण बघू शकता पोलीस निवड समितीचे भोकरदन दिलेलं आहे आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय भोकरदन अंतर्गत पोलीस पाटील पदाचे आरक्षित पद इथे दिलेले आहेत. आपण बघू शकता भोकरदन आणि जाफराबाद हे 2 तालुके यामध्ये येतात. सामाजिक आरक्षण प्रवर्ग दिलेला आहे आणि समांतर आरक्षण तालुका गावाचं नाव दिलेलं आहे. गावाची सगळी यादी दिलेली आहे. सर्व भोकरदन आणि जाफराबादमध्ये येणारे तालुक्यामध्ये येणारे सगळे गावं इथे दिलेली आहे आणि कोणत्या कॅटेगरीला कोणतं पद कोणत्या कॅटेगरीसाठी जागा ओपन आहे ती इथं दिलेलं आहे. आपण बघू शकता जसं भोकरदनमध्ये आपण बघू शकता जाफराबाद आळंद या ठिकाणी SCची जागा आहे सर्वसाधारण. आपण बघू शकता सगळ्या जागा आपण इथं माहिती PDF मध्ये दिलेली आहेत आणि हे PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे. त्यामुळे PDF तिथून तुम्ही डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. PDF डाउनलोड करा आणि सगळी माहिती व्यवस्थित बघा. आणि काही माहिती समजली नसेल तर आपल्याला कमेंट करा. कमेंटमध्ये तुम्हाला नक्कीच उत्तर याचं भेटणार आहे. आपण बघू शकता जाफराबादमध्ये जेवढे गाव येणार आहे आणि गावासाठी जे पण जागा असणार आहे ज्या कॅटेगरीसाठी जागा असणार आहे ती कॅटेगरी दिलेली आहे. आणि महिलांसाठी आपण बघू शकता महिलांसाठी 30% जागा इथं राखीव ठेवलेल्या आहेत. यावेळेस जास्तीत जास्त पोलीस पाटील प्रत्येक गावामध्ये होणार आहे. आपण बघू शकता सगळी माहिती आपण डिटेलमध्ये दिलेली आहे आणि कॅटेगरी वाईज जागा किती आपण बघू शकता. भोकरदनमध्ये आपण बघू शकता भोकरदन आणि जाफराबाद 2 तालुक्यामधील हे गाव असणार आहे. प्रत्येक गावाचं वेगळं सविस्तर माहिती दिलेली आहे. भोकरदनमध्ये जे गाव येतं तालुक्यामध्ये जे गाव येतं त्या गावाची वेगळी माहिती आहे आणि जाफराबादची वेगळी आहे. आपण बघू शकता प्रत्येक माहिती डिटेल दिलेली आहे आणि कोणत्या कॅटेगरी वाईज कोणत्या कॅटेगरीला कोणत्या गावामध्ये पद आहे रिक्त ते दिलेलं आहे. सर्वसाधारण म्हणजे सगळे दोन्ही पण अप्लाय करू शकतात पुरुष आणि महिला. आणि जे महिलांसाठी राखीव आहे ते फक्त महिलांसाठीच राखीव आहे. त्यासाठी महिलाच पात्र ठरणार आहे. आपण बघू शकता आणि ज्या कॅटेगरीमध्ये जागा रिक्त आहे त्याच कॅटेगरीला ही जागा भेटणार आहे. इतर कोणालाही जागा भेटणार नाही आहे. आपण बघू शकता ज्या कॅटेगरीसाठी जागा निघलेली आहे. आणि एका गावामध्ये आपण एकच फॉर्म भरू शकतो. दुसऱ्या गावामध्ये आपल्याला फॉर्म करता येणार नाही. तसं जर आपण केलं तर आपला फॉर्म रिजेक्ट होऊन जाईल. आपण बघू शकता डिटेलमध्ये आपण सगळी माहिती दिलेली आहे आणि याची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे त्याचीसुद्धा आपण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून तुम्ही अप्लाय करू शकता आणि याचं PDF सुद्धा दिलेलं आहे. ते PDF आपण ओपन करून बघा आणि आपलं गाव व्यवस्थित बघा आणि आपल्या गावासाठी कोणत्या कॅटेगरीसाठी जागा निघलेली आहे ते बघूनच तुम्ही अप्लाय करा. बाकी सगळी माहिती आपण ऑफिशियल माहिती देतो आहे आणि ही सगळी ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. बघू शकता आपण जाफराबाद तालुक्यामध्ये येणारे गाव दिलेले आहेत आणि कॅटेगरी दिलेली आहेत आणि पद दिलेलं आहे कोणासाठी उपलब्ध आहे. टोटल गाव इथे दिलेले आहेत. तर आपण टोटल गाव झाल्यानंतर डिटेल बघणार आहोत. आपण बघू शकता जाफराबाद जामखेडा EWSसाठी जागा आहे सर्वसाधारण म्हणजे दोन्ही पण अप्लाय करू शकतात. भोकरदन खापरखेडा तालुक्यात खेड्यामध्ये जागा आहे गावामध्ये EWS महिलांसाठी स्पेशल. आपण बघू शकता जाफराबाद इथे येवता येथील गावात जागा आहे ओपनसाठी सर्वसाधारण. आपण बघू शकता सर्व काही गावाची डिटेल दिलेली आहे. गाव आणि तालुका गाव कॅटेगरीसाठी कोणत्या आहे आणि कोणतं पद सर्वसाधारणसाठी किंवा महिलासाठी ते पण इथे दिलेलं आहे. आपण बघू शकता टोटल गाव इथे दिलेले आहेत. तर आपण बघू शकता टोटल गावाची व्हॅकन्सी दिलेली आहे इथं. आपण बघू शकता जाफराबाद असंही ओपनसाठी जागा आहे सर्वसाधारण. बघू शकता टोटल गाव झाल्यानंतर आपण बघू किती गाव आहेत जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यामध्ये. तिथे पोलीस पाटील पदासाठी जागा रिक्त आपण बघू शकता 201 गावं आहे भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यामध्ये. तिथे महिलांसाठी आणि कॅटेगरी वाईज जागा उपलब्ध आहे. आपण बघू शकता भोकरदन आणि जाफराबाद तालुक्याची माहिती आहे. आपण बघू शकता हा नमुना फळ आहे. स्वयंघोषित प्रमाणपत्र आहे फक्त विवाहित महिलांसाठी अर्जदारांसाठी आहे. त्यांना हे प्रिंट वगैरे काढून घ्यायचे आहे आणि डिटेल इथं फिल करायची आहे. याचं PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे. हे अत्यंत आवश्यक आहे. आपण बघू शकता विवाहित महिलांसाठी
आपण बघू शकता रंगीत प्रवेश प्रमाणपत्राचं फोटोकॉपी आणि आधार कार्ड घोषित हे प्रमाणपत्र हे आपल्याला टाकणं आहे तिथं. आपण बघू शकता सगळी डिटेल पुन्हा सुद्धा दिलेली आहे. आपण बघू शकता डिटेल दिलेली आहे पूर्ण. अर्ज 15/9/2025ला चालू होणार आहे. 30/9/2025ला संपणार आहे. खुल्या वर्गासाठी 800 रुपये फी आणि मागास वर्गासाठी 600 रुपये. लेखी परीक्षा 12/10/2025ला होणार आहे. 10वी उत्तीर्ण पाहिजेत आपल्याला. संबंधित गावाचे प्रमाणपत्र आपल्याजवळ पाहिजेत. आपण बघू शकता आणि जाहिरातीनुसार सगळे डॉक्युमेंट्स आपल्याजवळ पाहिजेत. आणि आपण बघू शकता उपविभागीय दंडाधिकारी भोकरदन म्हणलं आहे. भोकरदन आणि जाफराबाद 2 तालुक्यातील ही माहिती आहे. तर सर्वांना माहिती कळाली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपण बघू शकता SSC पास पाहिजेत आणि संबंधित गावातील रहिवासी पाहिजेत आणि वय 25 ते 45 दरम्यान असावे. जाहिरातीनुसार डॉक्युमेंट्स पाहिजेत. व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना सुद्धा माहिती शेअर करा. धन्यवाद.